सत्यम मराठवाडा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन शेतकरी आहेत, त्यांच्या प्लॉटची मिरचीची लागवड केलेली आहे, त्याच्या संदर्भात एक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कारण हा प्लॉट बघून जे नवीन शेतकरी आहेत त्यांना बी सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि सध्या पारंपरिक शेतीला जी सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, ह्याला कुठेतरी बगल देऊन शेतकरी नवीन नवीन प्रयोग करतात. असं तसं आपण नवीन रोज नवीन प्लॉटला भेट देत आहोत. तरी आज आपण कुंभेफळ या ठिकाणी आहोत. तरी आपल्या सोबत इथले प्लॉटचे मालक शेतकरी आहेत. सर, तुमचा परिचय द्या. माझं नाव श्रीधर आसुरबा थोरात, मुक्काम पोस्ट कुंभेफळ, तालुका केज, जिल्हा बीड. तरी ह्यांनी एक 4 एकर मिरचीचा प्लॉट अतिशय उत्कृष्ट नियोजन पद्धतीने केलेला आहे. तरी सर, मिरची लागवड केली आपण, कोणतं वाण आहे, बियाणं आहे? हे इंड साखरा, बेळगाव पुपटी, आता शिमला मिरची. लागवड केलेली आहे, किती बाय कितीवर केलं, बेड केलेला आहे याचा? 5 फुटावर बेड आहे. बेडवर 2 लाईन 1 फुटावर. एक नंतर आपण कसं नियोजन केलं ह्याचं? फवारणी असू द्या, डोस असू द्या, एक सविस्तर माहिती. सुरुवातीला आपण ह्याच्यात कोंबडी खत एकरी 1.5 टन, नंतर बेसल डोस आणि मल्चिंग करून रोप लागवड केलेली. तरी ह्याची कॉस्ट म्हणजे एकरी किती रोप लागतात ह्याला? एकरी 15 ते 16 हजार रोप बसते. तरी एक रोप त्याची काय सरासरी किंमत अशी काय? ₹1.30 एक रोप बसते. ठीक आहे, ₹1.30 30 पैसे. आणि नंतर त्याचं नियोजन कसं असतं? अगर लागवड कशी केली जाते, कसे हे असे? लागवड मजुराचा मार्फतच करतो आपण आणि 4 दिवसाला फवारणी घेतो. 4-5 दिवसाला. पहिला खतांचा डोस कोणता? सुरुवातीला हेच आपलं बेसल डोस 10-26 मायक्रोन्यूटन. एकरी खर्च किती येतो या मिरचीचा सरासरी आपल्याला? म्हणजे सगळंच एक रोपाच्या सगळ्या बाबतीत स्ट्रक्चर झालं, सहित अगर हे तार काठी स्ट्रक्चर सुईपर्यंत 3 लाखाच्या आसपास जातं एकरी. एकरी, आणि त्याच्यातून उत्पादन उत्पादन आता मार्केटवर अवलंबून आहे ना उत्पादनाचं. आणि एक समजा आपल्याला ह्याची विक्री, तुम्ही जी मिरची आली प्लॉट विक्री व्यापाऱ्याला बाहेर आपण जाऊन करता नाही का जागेवरून देतो आपण. तो परवडते का बाहेर विक्री केलेला परवडतंय असेल विक्रीचं काही? आता काय इथं मजूर असतात तोडायला. आपण प्रत्येक वेळेस मार्केटला जाऊ शकत नाही. आणि तिथं काय रेट लागेल ती काय आपण सांगू शकत नाही. त्यामुळे इथंच एकदम जागेवरच रेट फिक्स करून जागेवरच देतो. ठीक आहे. तरी आपल्याला एक 4 एकर आपला प्लॉट आहे, 3 एकर मिरची तोडणीला आलेली, 1 एकर लागण आहे. तरी सरासरी सगळ्या ह्याला खर्च किती झाला आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रॉफिट किती झालं हे सांगा एकदा सविस्तर. आतापर्यंत 7 ते 8 लाख रुपये खर्च झालेला आपला. आपला ह्या तोड्यामध्ये खर्च निघून जाते सर. दुसरा तोडा चालू आहे आता आपला. किती तोडे होते त्याचे मिरचीचे? 10 तोड्यापर्यंत जाते. 10 तोडे. वातावरणात साथ दिली तर 10 तोडे होते. ठीक आहे. तरी आणखीन एकदम व्यवस्थित नियोजन, पाण्याचं नियोजन कसं करता याला? पाण्याचे नियोजन आपलं विहिरीवरून आहे. दररोज 1 तास एका कॉकला देतो, तर 4 तास मोटर चालवतो दररोज 3 एकर मध्ये. रोज डेली? दररोज 4 तास. ठीक आहे. तरी तोडणीचा आता सरासरी तोडायला आल्यावर मजूर लागतात ना, किती असं त्याचं नियोजन कसं करतात? मजुराचं आपण रिक्षावाले सोबत कॉन्टॅक्ट आहेत आपले. रिक्षावाले मजूर पोच करतात. तर हे होते शेतकरी. इथं मिरचीचा अतिशय सुंदर प्लॉट केलेला आहे यांनी. आणि ज्यांना कोणी असं पारंपरिक शेतीपासून जे नवीन काही करायची इच्छा असेल तरी प्लॉटला व्हिजिट पण देऊ शकता. आणि ज्यांना कोणी असं ऑर्डर, सर तुम्ही ऑर्डर कसं करता मिरचीचे? एखाद्याला जर समजा 100 किलो, 150 किलो, 500 किलो नाही, तसं येतच नाही आपल्याला. नाही का? डायरेक्ट व्यापाऱ्याला. ठीक आहे, चालतंय. जरी कुणाला मिरचीची लागण वगैरे करायची असेल तरी प्लॉटला व्हिजिट देऊ शकता. आणि सर तुमचा नंबर सांगा. 9665 52 90 04. ठीक आहे. तर आज आपण मिरचीचा प्लॉट पाहिलेला, अतिशय उत्कृष्ट त्यांचं नियोजन आणि नियोजनबद्ध पद्धतीने सगळं, पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन, रोजगार म्हणजे मजूर असतील, हे असतील, तोडणीचं नियोजन आणि विक्रीचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. तरी जरी कुणाला या क्षेत्रात मिरची लागवड आवड असेल म्हणा, हे असेल, तर त्यांनी एकदा प्लॉटला व्हिजिट द्या. आणि सत्यम मराठवाडा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.